गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेटेड रेजिस्टर 4 बिट वेटेड रजिस्टर DA कन्व्हर्टर बघितलं. आता सेकंड बघायचं आपल्याला R2R लॅडर AD कन्व्हर्टर काय भानगडे तर बघूया. R2R लॅडर इज अ रेजिस्टिव्ह नेटवर्क कंटेन ओनली 2 register values R and 2R. The remaining part of the circuit is identical. It has op-amp as a scaling circuit of MSB input towards right and LSB input with left of the circuit. A 4-bit ladder type DA converter is शोन इन फिगर 6.3. आता याच्यामध्ये R2R लॅडर नेटवर्कमध्ये काय फक्त 2 व्हॅल्यूचे रजिस्टर राहतात. कोणते? R आणि 2R. आणि नंतर जो रिमेनिंग सर्किट आहे तो ॲज इट इज जसं आपण वेटेड रजिस्टर DA कन्व्हर्टरमध्ये बघितलं ना तसंच आहे. आणि त्याला ओपॅमला स्केलिंग केलेली आहे, ओपॅमला आपण वापरलेलं आहे. तर कसं करायचं ते आपण सर्किटमध्ये बघूया. तर आता याच्यामध्ये बघा, तर याच्यामध्ये फक्त एवढा डिफरन्स आहे की आपण काय केलं होतं, जे राईट हँड साईड आपण काय केलं होतं की MSB बीट जो आहे तर तिथं काय दिलं होतं, लो रेजिस्टन्स दिलं होतं. आणि LSB बीटला तर प्रिव्हियसपेक्षा काय दिलं होतं, दुप्पट रेजिस्टन्स दिलं होतं. तर इथं तसं नाही, R आणि 2R आहे फक्त. तर याच्यामध्ये जो MSB बीट आहे तो एकदम ॲडजस्टंट आहे. कोणाच्या जो इनपुट आहे ओपॅमचं इनपुट त्याच्या ॲडजस्टंटला दिलेला आहे. तर याचं आपण बघूयात की फिगर याच्यामध्ये 4-बिट लॅडर टाईप DA कन्व्हर्टरमध्ये काय आहे बघूयात. तर याच्यामध्ये हा जो आहे तो याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे. जसं आपण बघितलं ना तर सर्किट कसं लावलेलं आहे बघा. तर याला ओपॅमच्या इन्व्हर्टिंग इनपुटला काय केलेलं आहे, पहिलं लावलेलं आहे MSB म्हणजे A बीट लावलेला आहे. आणि त्याला कशा थ्रू, रेजिस्टन्स थ्रू त्याला लावलं आहे 2R राईट. आणि त्याला A दिलं आहे नंबर A बीट आणि तो MSB बीट आहे. नंतर एक रजिस्टर लावलं आहे. नंतर त्या रजिस्टरला पुढे लावलं आहे 2R रजिस्टर आणि त्याला बीट दिलं आहे B. नंतर पुन्हा त्या दुसऱ्या टर्मिनलपासनं Bच्या अपोजिट टर्मिनलपासनं R लावलं आहे रजिस्टर R. नंतर त्या रजिस्टर Rला दुसऱ्या टर्मिनलला काय लावलं आहे, 2R लावलं आहे. आणि नंतर नेक्स्ट त्याला काय लावलं, C इनपुट लावलं. नंतर नेक्स्ट पुन्हा R लावलं, नंतर 2R लावला आणि तो इनपुट दिला LSB इनपुट दॅट इज D. आणि नेक्स्ट फायनल जो रजिस्टर आहे 2R आणि तो ग्राउंड केलेला आहे. आणि हे सगळे जो इनपुट हे आहे R आणि 2R नेटवर्कमध्ये कनेक्ट करून कोणाला लावलेत, तर इन्व्हर्टिंग इनपुटला लावले ओपॅमच्या. आणि तर त्याच टर्मिनलकडनं आपण एक फीडबॅक रजिस्टर दिला आहे R. आणि नंतर आउटपुट आपण ओपॅमचं घेतो ते VO आउटपुट. आणि त्याचा जो नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे तो केलेला आहे ग्राउंड. तर हे सर्किट कशाचं आहे, R2R लॅडर टाईप DACचं राईट. तर आता बघूया याच्यामध्ये, लेट अस फाइंड ॲनालॉग इनपुट टू ओपॅम्प Vin फॉर व्हेरियस डिजिटल इनपुट. इथं ॲनालॉग इनपुट झालं आहे तर ॲनालॉग आउटपुट आहे तो लेटेस्ट फाईन ॲनालॉग आउटपुट टू ओपॅम्प Vin फॉर व्हेरियस डिजिटल इनपुट्स. तर आपल्याला ॲनालॉग आउटपुट बघायचं आहे आणि तो VO आहे, तिथं काय VO ॲनालॉग आउटपुट आहे, ॲनालॉग आउटपुट आहे आणि डिजिटल इनपुट आहे राईट. तर डिजिटल इनपुटला बघायचं जो Vin आहे ओपॅम्पचं डिजिटल इनपुट, तर त्याला ॲनालॉग आउटपुट काय येतं, VO काय येतं ते बघायचं राईट. तर बघू आपण. पहिलं आहे पहिली कंडिशन, सपोज डिजिटल इनपुट इज ABCD इज इक्वल टू 1 0 0 0 0. आता ABCDमध्ये इनपुट जर असेल 1 0 0 0 देन द इक्वॅलंट सर्किट बिकम. तर सर्किट कसं होतं इक्वॅलंट सर्किट. तर याच्यामध्ये बघा Aची व्हॅल्यू काय आहे, Aची व्हॅल्यू 1 आहे आणि बाकीचे LSB 0 0 आहेत.
म्हणजे ते सगळे 0 0 म्हणजे सगळे काय होणार, ग्राउंड होणार. आणि सगळे जर ग्राउंड झाले तर आपल्याला तर ते सर्किट जर आपण बघितलं राईट, तर सर्किट आपण बघितलं तर आपल्याला कसं मिळते बघा. तर सगळं तर त्याचं कॉम्बिनेशन जर आपण बघितलं की तर ते आपल्याला आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं, हे मिळतं 2R मिळतं. म्हणजे हे सगळे सर्किट जे आहेत ते सगळे सर्किट पॅरललमध्ये होतात. म्हणजे हे जे सगळे ग्राउंड केलेले आहेत ते सगळे पॅरललमध्ये, आणि पॅरललचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळतं, तर ते सगळं R2R नेटवर्कचं R मिळतं. आणि ते आरला आर सिरीजमध्ये मग ते सगळं काय मिळतं तुम्हाला, R+R दॅट इज 2R आणि 2R आणि इथं हा 2R. हे 2R आणि 2R जर केलं तर आणि व्ही इन इनपुट आहे, मग ते व्ही इनला आपल्याला किती मिळतं बघा. तर व्ही इनला आपल्याला मिळतं व्ही इन इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाइड बाय 2R डिवायडेड बाय 4R. म्हणजे हे काय होतं, व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युल्यानुसार होतं. तर R2R म्हणजे R2 डिवायडेड बाय R1 म्हणजे हा 2R आहे. म्हणजे कसा असतं R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू व्ही इन. तर इथं काय याच्या अक्रॉस का आपल्या 2Rच्या अक्रॉस आपल्याला काढायचं आहे आणि नंतर ग्राउंड राईट. मग 2R व्ही इंटू 2R डिवायडेड बाय 4R. मग व्ही डिवायडेड 2R गेट कॅन्सल विथ 2R म्हणजे व्ही डिवायडेड बाय 2 येतं. म्हणजे आपल्याला व्ही इन काय मिळतं, मग व्ही डिवायडेड बाय 2. मग आता सेकंड कंडिशनमध्ये बघा, सपोज डिजिटल इनपुट इज ABCD इज इक्वल टू 0 1 0 0. आता नेक्स्ट इनपुट जर डिजिटल इनपुट असेल 0 1 0 0 तर तेव्हा आपल्याला काय मिळतं बघा. तर सर्किटमध्ये आपल्याला काय बीची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह, बाकी सगळे ग्राउंड केलेलं. मग त्याच्यानंतर सर्किट जर आपण सिम्प्लिफाय केलं, बाकीचे जे ग्राउंड झालेले आहेत ते पॅरललमध्ये येतात त्या सर्किटची. मग काय होतं, आपल्याला इनपुट मिळतं म्हणजे आपल्याला सर्किट मिळतं 2R, नंतर 2R ग्राउंड केल्यानंतर 2R त्याला प्लस VCC दिल्यानंतर R आणि नंतर काय दिलेलं आहे 2R राईट. आणि नंतर व्ही इन. मग आपल्याला काय मिळतं, तर व्ही इन ते त्याच्यानंतर काय आपल्याला आपल्याला जो सर्किट आहे तर तिथं जे इनपुट मिळतं ते V/2 मिळतं. आणि R आणि R+R ते 2R ते पॅरलमध्ये होतात. मग ते काय होतं, त्याच्यामुळं आपल्याला ते मगाशी बघितलं आपण व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युल्यानुसार R2R तर काय आलं तर V/2 आल्यानंतर मग हा तो होतो R, मग R+R येतं. आणि मग व्ही इन, मग आपल्याला काय मिळतं, व्ही इनला आउटपुट काय मिळतं, मग व्ही इन इज इक्वल टू V/2 इंटू 2R डिवायडेड बाय 4R इज इक्वल टू V/4. मग आपल्याला मिळतं V/4. मग असं करत करत आपल्याला काय, इन दिस वे वी कॅन इझिली फाइंड द आउटपुट व्होल्टेज ऑफ R2R लॅडर व्ही इन टू ओपॅम्प फॉर द डिजिटल इनपुट्स. मग आपल्याला काय मिळतं, तर असं इझिली आपण जर केलं तर आपल्याला काय मिळतं, ते आउटपुट मिळत असतं. आता हे R आणि 2R काय होतं, तर पॅरललमध्ये असले तर त्याचं आपल्याला R मिळतं. आणि त्याचं जे आपण व्होल्टेज डिवायडरनुसार फॉर्म्युला आपण व्होल्टेज ड्रॉप बघितलं तो काय येतो V/2 येतो राईट. तर असं आपल्याला मिळतं. तर त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट असं करत करत आपल्याला व्ही इन V/4 असं मिळून त्यानंतर आपण काय करतो, आपल्या प्रत्येक ऑपॅम्पचे जे इनपुट आहे व्ही इन दिलेला तर त्याला आपल्याला रिस्पेक्टिव्ह ॲनालॉग आउटपुट मिळतं. तर आता पुन्हा बघूया, तर काही डिजिटल इनपुटला कसं कसं मिळतं बघा. वेन ABCD इज इक्वल टू 0 0 1 0 देन व्ही इन इज इक्वल टू V/8. तर आपल्याला जर ABCD 0 0 1 0 असेल तर व्ही इन इनपुट आपल्याला V/8 मिळतं. नंतर वेन ABCD इज इक्वल टू 0 0 0 1 देन व्ही इन इज इक्वल टू V/16. तर आपल्याला असं व्ही इन मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट VO काढता येतं. तर बघूयात आता, द आउटपुट ऑफ द कंप्लीट DA डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग समिंग ॲम्प्लिफायर इक्वेशन. असं करत करत आपल्याला काय करता येते, तर समिंग ॲम्प्लिफायर जो आहे असा ॲडर
ऑपॅम्प ॲज ॲडर त्याच्यानुसार आपल्याला त्या फॉर्म्युल्यानुसार आउटपुट इक्वेशन काढता येतं. ते बघूयात. तर त्याच्यावरून आउटपुट व्होल्टेजेस काढता येतात. बघू. VO इज इक्वल टू मायनस RF इज इक्वल टू मायनस RF इन ब्रॅकेट V1 डिवायडेड बाय R1 प्लस V2 डिवायडेड बाय R2 प्लस V3 डिवायडेड बाय R3 प्लस V4 डिवायडेड बाय R4. असं झाल्यानंतर त्याला आपण बघायचं इज इक्वल टू मायनस RF. तर ABCD देऊया. आता V1 काय MSB आहे. तर A डिवायडेड बाय 2R प्लस B डिवायडेड बाय 4R प्लस C डिवायडेड बाय 8R प्लस D डिवायडेड बाय 16R असं येतं कॉम्बिनेशन. नंतर सिन्स V1 इज इक्वल टू A बाय 2 येतं. नंतर V2 इज इक्वल टू A बाय 4 येतं. V3 इज इक्वल टू C बाय 8 येतं. नंतर V4 इज इक्वल टू काय येतं D बाय 16 आणि R इज इक्वल टू R जर घेतलं आपण मग काय येतं मायनस R डिवायडेड बाय R कॉमन काढला म्हणजे डिनॉमिनेटरचा R कॉमन काढून मग V3 डिवायडेड बाय काय येतं मग V3 डिवायडेड बाय 2 राईट प्लस V2 डिवायडेड बाय 4 प्लस नंतर V1 डिवायडेड बाय 8 आणि V0 डिवायडेड बाय 16. असं झाल्यानंतर ते तुम्हाला आउटपुट इक्वेशन फायनल काय येतं VO इज इक्वल टू मायनस V3 डिवायडेड बाय 2^1 प्लस V2 डिवायडेड बाय 2^2 प्लस V1 डिवायडेड बाय 2^3 प्लस V0 डिवायडेड बाय 2^4. हा जो फॉर्म्युला आहे वेअर V3 करस्पॉन्ड टू MSB आणि V0 करस्पॉन्ड टू LSB. मग हा जो V3 आहे तो काय इंडिकेट करतो MSB आणि V0 आहे तो LSB. कन्सिडर आता याच्यामध्ये बघूयात. आता एक एक्झाम्पल आपल्याला कळून जातं. मग कन्सिडर R2R लॅडर. द फॉर्म्युला इज इलुस्ट्रेटेड अबोव. तर याच्यामध्ये हा जो R2R लॅडर नेटवर्कचा जो फॉर्म्युला आहे तो असा बिल्ड होतो. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया आणि नंतर सोल्युशन बघूया. चालेल. तर याच्यामध्ये काय होतं तर बघूयात आता आपण की फाइंड द आउटपुट व्होल्टेज ऑफ a 4-bit R2R ladder DA converter if 0 is equal to 0 volt and 1 volt is equal to 10 volt. राईट. तर आता याच्यामध्ये काय 0 इज इक्वल टू 0 volt आणि V इज इक्वल टू 10 volt असं दिले. तर आता याच्यामध्ये आपण काय R2R लॅडर नेटवर्कमध्ये बघूया. 0 लॉजिक म्हणजे 0 volt असतं आणि 1 लॉजिक म्हणजे आपण 10 volt घेऊया. 10 volt आहे तो. V झाला आहे तिथं चुकून तो आहे लॉजिक 1. नंतर बघूया सोल्युशन प्रॉब्लेम. इन दिस प्रॉब्लेम V इज 10 volt युजिंग अन इक्वेशन ऑफ DA कन्व्हर्टर. तर V काय दिलं आपल्याला 10 volt दिलं आहे. तर बघूयात आता काय येतं. तर VO इज इक्वल टू V3 फॉर्म्युला लिहू. V3 डिवायडेड बाय 2^1 प्लस V2 डिवायडेड बाय 2^2 प्लस V1 डिवायडेड बाय 2^3 प्लस V0 डिवायडेड बाय 2^4 और A डिवायडेड बाय 2^1 प्लस B डिवायडेड बाय 2^2 प्लस C डिवायडेड बाय 2^3 प्लस D डिवायडेड बाय 2^4. ओके. नंतर बघूयात. तर आता इनपुट बघू. when the input is 0 0 0 0 then VO is equal to 0 volt. जर इनपुट 0 0 0 असेल तर आउटपुट VO काय येतं डायरेक्ट 0 येऊन जातं. आणि नंतर when input is 0 0 0 1 VO is equal to 0 0 0 आणि 1 आलं तर 10 volt. 10 डिवायडेड बाय 2^4 म्हणजे 2^16 म्हणजे काय मायनस 0.625 volt येतं. नंतर when the input is 0 0 1 0 then VO is equal to minus 0 plus 0 plus 10 divided by 2^3 plus 0 that is 10 divided by 8 म्हणजे काय येतं is equal to minus 1.25. नंतर नेक्स्ट इनपुट बघा. when the input is 0 0 1 0 then VO is equal to minus in bracket 0 plus 0 plus 10 divided by 2^3 plus 1 म्हणजे हे बघितलं आपण मायनस काय येतं 1.25. नंतर when दुसरे इनपुट बघा
when input is 0 0 1 1, then VO is equal to minus 0 plus 10 divided by 2 raised to 3 plus 10 divided by 2 raised to 4, म्हणजे 10 divided by 8 plus 10 divided by 16 असं याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय येतं इज इक्वल टू minus 1.845. मग काय येतं हे सगळं येतं काय minus 1.845 व्होल्ट, म्हणजे असं जर असं आउटपुट येतं. इफ यू सबस्टिट्यूट द इनपुट डिजिटल व्हॅल्यूज यू कॅन इझिली फाइंड आउट द आउटपुट. तर अशा प्रकारे आपण जसं डिजिटलच्या व्हॅल्यू प्रत्येकच्या व्हॅल्यू जर घेतल्या तर आपल्याला त्याच्या रिस्पेक्टेड काय ॲनालॉग आउटपुट मिळेल. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण बघितलं की वेटेड रेजिस्टर म्हणजे 4 बीट वेटेड रेजिस्टर DA कन्व्हर्टर पण बघितलं आणि नंतर 4 बीट R2R लॅडर नेटवर्क पण R2R लॅडर टाईप DA कन्व्हर्टर पण बघितलं. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर बघू आणि त्याचे टाईप बघूया. ओके ठीक आहे आपण स्टॉप करूया.